Very good morning, TY BSc student. Each and everybody student listen carefully. Yesterday we have to completed basic concept of polymer. म्हणजे बघा बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिमर हा जो चॅप्टर आहे हा कम्प्लीट झालेला आहे आणि टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट नेक्स्ट चॅप्टर इन दॅट पर्टिक्युलर पॉलिमर सिलेबस. बघा आता पॉलिमर हा जो समजा कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरला जवळपास सगळे कन्सेप्ट आपण बघितले. त्याच्यानंतर बघा आज आपण युनिट सेकंड स्टार्ट करत आहे आणि त्या युनिटचं नाव आहे केमिस्ट्री ऑफ पॉलिमरायझेशन. तर बघा केमिस्ट्री ऑफ पॉलिमरायझेशन, आता पॉलिमरायझेशन हा जो समजा वर्ड आहे हा तुमच्या कदाचित आता जवळपास याच्या संदर्भामध्ये आपण बऱ्याचशा जे काही समजा रिॲक्शन मेकॅनिझम वगैरे असेल किंवा जे काही समजा त्याचे प्रॉपर्टीज असेल, जे काही समजा कन्सेप्ट असेल रिलिव्हंट ऑफ पॉलिमरायझेशन हे आपण बघितलेलं आहे मागच्या लेक्चरला. तर आज आपण स्टार्ट करणार आहे की केमिस्ट्री ऑफ पॉलिमर. म्हणजे बघा हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट पॉलिमरायझेशनच्या कन्सर्निंग आहे. तर याच्यामध्ये बघा की नेमकं आपल्याला काय काय पॉलिमरायझेशन रिॲक्शन करायचे आहे, तर कोणकोणत्या रिॲक्शन आपण स्टडी करणार आहे हे आपण पहिल्यांदा बघू. तर बघा आपण या चॅप्टरमध्ये हे अतिशय महत्वाचे जे काही समजा कन्सर्निंग जे काही समजा फॅक्टर्स आहे किंवा कन्सर्निंग जे काही पॉलिमरायझेशन जे टाईप आहे हे टाईप आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. तर बघा टाइप्स ऑफ पॉलिमरायझेशन रिॲक्शन मध्ये ह्या सगळ्या प्रकारचे जे काही समजा या म्हणजे बोर्डवर दिलेलं आहे हे सगळे रिॲक्शन आपल्याला म्हणजे स्टडी करायचे आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी व्हॉट आर द मेन टाइप्स ऑफ रिॲक्शन्स अँड देन वी हॅव टू स्टडी डिटेल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट. म्हणजे बघा पहिल्यांदा आपण याची स्टडी करणार आहे आणि नंतर त्याचं डिटेल्स आपण बघू की काय प्रॉपर्टी आहे, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरायझेशन काय, त्याच्यानंतर ते रिॲक्शन कशा पद्धतीनं फॉर्म होते, त्याच्यानंतर त्या रिॲक्शनचे जे काही केमिकल प्रॉपर्टीज आहे कशा प्रकारचे, हे सगळेच कन्सेप्ट आपण वन बाय वन बघणार आहे. तर बघा टाइप्स ऑफ पॉलिमरायझेशन मध्ये पहिलं जे काही समजा चेन म्हणजे पॉलिमरायझेशन आहे त्याचं नाव आहे चेन पॉलिमरायझेशन. हा पहिला कन्सेप्ट आहे चेन पॉलिमरायझेशन. ऑफकोर्स म्हणजे बघा या चेन पॉलिमरायझेशन मध्ये तुम्हाला असं लक्षात येत असेल की जे काही पॉलिमरायझेशन होत आहे ते चेनच्या माध्यमातून होत असेल. अशा प्रकारच्या पॉलिमरायझेशन स्कीमला चेन पॉलिमरायझेशन असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर बघा बाकीचे रिॲक्शन आपण नंतर बघू. तर बघा दुसरं जे पॉलिमरायझेशन आहे ते फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रॅडिकल फॉर्मेशन वगैरे म्हणजे आपण स्टडी करणारच आहे. रॅडिकल फॉर्मेशन होईल नंतर म्हणजे त्याचे जे काही सब रिॲक्शन आहे हे रिॲक्शन आपण नंतर बघणारच. त्याच्यानंतर आयोनिक पॉलिमरायझेशन आहे, त्याच्यानंतर कॅटायोनिक पॉलिमरायझेशन आहे, त्याच्यानंतर एनायनिक आहे, त्याच्यानंतर स्टेप पॉलिमरायझेशन आहे, त्याच्यानंतर रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन आहे. तर बघा हे सगळे जे काही समजा याच्यामध्ये दिलेले आहे हे त्याचे टाइप्स आहे कशाचे पॉलिमरायझेशनचे. तर त्यापैकी आपण हे वन बाय वन आपण हे कन्सेप्ट बघणार आहे. तर बघा पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन बघू की पॉलिमरायझेशन म्हणजे नेमकं काय आहे. तुम्हाला म्हणजे लक्षात आलं असेल आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. वी हॅव टू ऑलरेडी स्टडी डिटेल्स रिलेटेड ऑफ पॉलिमरायझेशन रिॲक्शन. तर बघा पॉलिमर म्हणजे आता तुमच्या लक्ष म्हणजे आपण त्याचं डिटेल बघूच, पण आपण जस्ट म्हणजे आपण स्टडी करणार आहे. इंट्रोडक्शन बघू आपण पहिल्यांदा, नंतर बाकीचा कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. तर बघा इंट्रोडक्शन मध्ये काय म्हटलेलं आहे की पॉलिमरायझेशन इज अ प्रोसेस बाय विच सिंथेटिक पॉलिमर आर सिंथेसाइज. म्हणजे बघा जे सिंथेटिक पॉलिमर आहे तेच आपल्याला काय करायचं आहे सिंथेसाइज करायचं आहे. त्याच्यानंतर बघा कशामध्ये हे लॅबोरेटरीमध्ये. म्हणजे बघा पॉलिमर जर समजा तुम्हाला सिंथेसाइज करायचं असेल तर यू शुड प्रिपेअर दॅट एनी पॉलिमरायझेशन रिॲक्शन इन लॅबोरेटरी आर इंडस्ट्रीज. म्हणजे एक तर लॅबोरेटरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला हे पॉलिमर काय करता येईल, प्रिपेअर करता येईल, तयार करता येईल. इट इन्क्लुड्स केमिकल रिॲक्शन्स बाय विच पॉलिमर प्रिपेअर्ड फ्रॉम मोनोमर. म्हणजे बघा जेही काही पॉलिमर तुम्ही तयार करणार आहे ते पॉलिमर मोनोमर पासूनच तुम्हाला तयार करता येईल. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल ऑफ पॉलिमरायझेशन स्कीम किंवा पॉलिमरायझेशन रिॲक्शन मोनोमर. म्हणजे बघा आता तुम्हाला मोनोमर्स पासूनच काय करावं लागेल, पॉलिमर तयार करावं लागेल. म्हणजे असं म्हणजे आपल्याला स्टडी करता येईल असं म्हणता येईल. त्याच्यानंतर बघा
सिंथेसिस ऑफ पॉलिमर लाईक, आता बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे आपण पॉलिमर्स तयार केलेले आहे. जसं समजा पॉलिस्टायरीन, एक्झाम्पल बघू आपण. पॉलिस्टायरीन आपण मागच्या रिएक्शन मध्येच तयार केलेलं आहे, पॉलिस्टायरीन. त्याच्यानंतर बघा अजून दुसरं एक समजा कन्सेप्ट म्हणजे एक्झाम्पल आहे पॉलिव्हिनाइल क्लोराईड. दुसरं एक्झाम्पल आहे पॉलिव्हिनाइल क्लोराईड. हा सुद्धा एक म्हणजे एक्झाम्पल आहे कशाचं, पॉलिमरायझेशन. त्याच्यानंतर बघा बरेचसे एक्झाम्पल आपण पॉलिमरायझेशन जे काही समजा रिएक्शन आपण प्रिपेअर केलेलं आहे, जे सिंथेसाइज केलं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे देर आर नंबर ऑफ एक्झाम्पल्स आर अवेलेबल इन पॉलिमरायझेशन रिएक्शन और पॉलिमरायझेशन स्कीम. तर बघा अजून काय म्हटलेलं आहे की बघा की हे जे पॉलिमरायझेशन प्रोसेस आहे हे एक प्रकारची टेक्निक आहे. कशाची, ते पॉलिमर प्रिपेअर करण्याची, बरोबर. त्याच्यानंतर बघा असं म्हटलेलं आहे की पॉलिमरायझेशन रिएक्शन इज मेथड दॅट मोनोमर शुड बी कॅपेबल ऑफ रिएक्शन विथ टू अदर मोनोमर मॉलिक्यूल. म्हणजे बघा हे जे समजा पॉलिमरायझेशन रिएक्शन आहे याची अशी कॅपेबिलिटी आहे की दोन मोनोमरला ते काय करू शकते, कंबाईन करू शकते आणि त्याच्यापासून म्हणजे पॉलिमर काय प्रिपेअर करू शकते. अशा प्रकारचं हे स्कीम आहे. त्याच्यानंतर बघा आपण म्हणजे मेन जो कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्ट कडे वळू, कारण की आपण इंट्रोडक्शन मध्ये बऱ्याचशा मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे की पॉलिमरायझेशनची जे काही प्रॉपर्टीज असेल, कॅरेक्टरायझेशन असेल किंवा कशा पद्धतीने त्याला आयडेंटिफिकेशन करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. तर बघा आता जे काही रिलिव्हंट जे काही केमिस्ट्री ऑफ पॉलिमरायझेशन या चॅप्टरमध्ये हे सगळे कन्सर्निंग जे काही कन्सेप्ट आहे हे आपल्याला क्लिअर करायचे आहे. तर पहिलं जे काही समजा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये ते आहे चेन पॉलिमरायझेशन. बाकीचा जो काही समजा पार्ट आहे आपण वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे. वन बाय वन आपण सगळं म्हणजे बघणार आहे कशा पद्धतीनं आता ते सॉर्ट आउट करायचे, कशा पद्धतीने एक्सप्लेन करायचे हे तुम्हाला मी त्याचे डिटेल्स देणार आहे. तर बघा आपण इथून स्टार्ट करू. पहिल्यांदा चेन पॉलिमरायझेशन. बघा आता चेन पॉलिमरायझेशन मध्ये त्याचे सुद्धा तीन म्हणजे पॉइंट आहे. म्हणजे चेन पॉलिमरायझेशन इट इज डिवायडेड इनटू 3 टाइप्स. फर्स्ट इज इनिशिएशन, सेकंड इज प्रोपोगेशन आणि थर्ड इज टर्मिनेशन. म्हणजे बघा हे 3 कन्सेप्टच्या माध्यमातून आपल्याला चेन पॉलिमरायझेशन काय करता येईल, डिवाइड करता येईल. म्हणजे चेन पॉलिमरायझेशनचे सब पॉलिमर म्हणजे रिएक्शन आहे इनिशिएशन, प्रोपोगेशन आणि टर्मिनेशन. तर बघा कशा पद्धतीने हे रिएक्शन आपण म्हणजे परफॉर्म करणार आहे किंवा प्रिपेअर करणार आहे. तर बघा पहिली जे काही समजा कंडिशन आहे इनिशिएशन, म्हणजे कशामध्ये, चेन पॉलिमरायझेशन मध्ये. आता बघा चेन पॉलिमरायझेशन म्हणजे नेमकं काय म्हटलेलं आहे. तर बघा इन चेन पॉलिमरायझेशन देयर इज ऍडिशन ऑफ मोनोमर. म्हणजे बघा याच्यामध्ये सुद्धा काय ऍडिशन करायचं आहे, कशामध्ये, या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ मोनोमर. कशाची ऍडिशन करायच्या, मोनोमरची. तर बघा होते काय की चेन पॉलिमरायझेशन मध्ये काय करायचं, ऍडिशन ऑफ मोनोमर युनिट्स टू इच अदर थ्रू चेन रिएक्शन. म्हणजे बघा 2 मोनोमरचे काय करणार आहे तुम्ही, ऍडिशन करणार आहे. म्हणजे आता इथे 2 मोस्ट ऑफ मोनोमर असं कन्सिडर करू आपण. 2 मोनोमरला काय करणार आहे आपण, कंबाईन करणार आहे, जॉईन करणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला एक चेन तयार करावं लागेल. आणि जर समजा चेन फॉर्म होत असेल त्याला आपण चेन पॉलिमरायझेशन असं कन्सिडर करू. म्हणजे सपोज आय मे राईट डाऊन लाईक दिस कंपाऊंड इज देअर. आता समजा इथे AB प्लस AB अशा प्रकारचा एक मॉलिक्युल असेल, बरोबर. म्हणजे मी असं कन्सिडर करतो की दिस इज अ मोनोमर. हा एक मोनोमर आहे आणि दुसरा मोनोमर हा आहे. म्हणजे बघा हे दोन्ही मोनोमर जेव्हा समजा आपण कंबाईन करू, दिस 2 मोनोमर आर काय कम क्लोज टुगेदर किंवा इट इज कंबाईन टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ ए चेन मॉलिक्युल. म्हणजे आता इथे चेन पॉलिमरायझेशन याचा आपण फॉर्म करू शकतो. म्हणजे इथे AB आणि इथे याला अटॅच असलेला हा AB. म्हणजे अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आहे. दिस इज जनरल रिएक्शन असं कन्सिडर करू आपण. म्हणजे हा एक पॉलिमरच आहे. दिस इज काय पॉलिमरायझेशन स्कीम. दिस 2 मोनोमर इट विल बिकम क्लोज टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ ए चेन पॉलिमरायझेशन. म्हणजे अशा प्रकारच्या स्कीमला आपण चेन पॉलिमरायझेशन असं कन्सिडर करू. त्याच्यानंतर बघा असं म्हटलेलं आहे की मोनोमर कंटेनिंग डबल ऑर ट्रिपल बॉन्ड. म्हणजे बघा आता इथे सुद्धा आपण सिंगल बॉन्ड म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड आपण इथे डिनोट केलेला आहे, परंतु या पॉलिमरायझेशन स्कीम मध्ये एक तर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आपण त्याला डिनोट करू. कशाला, चेन पॉलिमरायझेशनला. तर बघा चेन पॉलिमरायझेशन इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोनोमर लिव्हिंग
रिॲक्टिव्ह डबल बॉन्ड्स. म्हणजे आता बघा त्या रिॲक्शन मध्ये डबल बॉन्ड असणं गरजेचंच आहे. मोनोमर दॅट अंडरगोज चेन पॉलिमरायझेशन हॅव प्रिपेअर्ड हॅव जनरल स्ट्रक्चर. म्हणजे बघा म्हणजे आता या जे काही समजा याच्यामध्ये डबल बॉन्ड कंटेनिंग मोनोमर आहे याचं एक एक्झाम्पल आता इथे असं कन्सिडर करू की चेन पॉलिमरायझेशन मध्ये इथे CH आणि याला CH2 याला अटॅच असलेला हा एक समजा ग्रुप आहे कार्बन ऍटम हायड्रोजन ऍटम आणि इथे X कन्सिडर करू. म्हणजे हा सुद्धा एक समजा काय करू कन्सिडर करू आपण एक मोनोमर आहे. आता बघा आता कोणकोणते मोनोमर समजा आपण याच्यामध्ये काय करू एंटर करू की जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला चेन पॉलिमरायझेशन काय करता येईल प्रिपेअर करता येईल. तर बघा एक एक्झाम्पल हा दिलेला आहे. दिस इज जनरल एक्झाम्पल. आता हे हा जो एक्झाम्पल दिलेला आहे दिस इज जनरल एक्झाम्पल. हे जनरल एक्झाम्पल आहे. आता बघा अजून काही एक्झाम्पल असे असतील की आपल्याला चेन पॉलिमर म्हणजे तयार करता म्हणजे येईल. तर बघा अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे विनाइल क्लोराईड. आता बघा इथे CH2 डबल बॉन्ड इथे CH. बघा हा एक जो आहे हा वेगळ्या ग्रुपने आपल्याला वेगळ्या फंक्शनल ग्रुपने आपल्याला डिनोट करता येईल. म्हणजे दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज काय विनाइल क्लोराईड. म्हणजे याला या फॉर्म्युला जो आहे हा विनाइल क्लोराईडचा आहे. विनाइल क्लोराईड म्हणजे हा सुद्धा एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बघा आताच तुम्हाला म्हटलं मी की स्टायरीनचा एक्झाम्पल सुद्धा याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यासाठी की हा कंपाऊंड प्रिपेअर करण्यासाठी इथे मी CH2 लिहितो इथे CH हा डबल बॉन्ड आहे इथे इथे अशा पद्धतीने लिहावं लागेल हा मॉलिक्यूल स्टायरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला इथे CH आणि इथे डबल बॉन्ड CH2 म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी मोजून घ्या 4 आहे. म्हणजे याचा नॉमेनक्लेचर आहे स्टायरीन. म्हणजे हा सुद्धा एक पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर अजून समजा दुसरं एक्झाम्पल डबल बॉन्ड कंटेनिंग जर असेल इथे CH2 इथे डबल बॉन्ड इथे CH आणि इथे CN. म्हणजे बघा हा सुद्धा एक एक्झाम्पल आहे कशासाठी चेन पॉलिमरायझेशन साठी. आता बघा याचं नाव काय व्हॉट इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड. याला अक्रिलोनायट्राइल असं म्हणतात. अक्रिलोनायट्राइल म्हणजे हा एक समजा पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला कदाचित बाकी इतर सुद्धा एक्झाम्पल माहित असतील. म्हणजे जेणेकरून हायड्रोकार्बन कंटेनिंग कंपाऊंड जे आहे डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड त्याला आपण असं कन्सिडर करू शकतो की डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंडला मोनोमर कन्सिडर करायचं आणि मोनोमरचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल पॉलिमरमध्ये. आणि पॉलिमर जर समजा आपण मोनोमर 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 म्हणजे समजा इथे एक मोनोमर आहे प्लस इथे मोनोमर आहे प्लस इथे एक मोनोमर आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही मोनोमर असतील त्या मोनोमरला आपण काय करू कंबाईन आणि कंबाईन केल्यानंतर हे सगळे जे मोनोमर आहे याचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर आपल्याला एक स्ट्रेट लाईन कंपाऊंड मिळेल. त्याला चेन पॉलिमरायझेशन असं आपण या भाषेत कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर बघा अजून एक्झाम्पल काय दिलेला आहे की इथिलीन म्हणजे हा CH2 डबल बॉन्ड CH2 कंटेनिंग कंपाऊंड. हा सुद्धा डबल बॉन्ड कंटेनिंग आहे. हा इथिलीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा अजून समजा चेन मॉलिक्युल जर चेन पॉलिमरायझेशन तयार करायचं असेल तर दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. इथे CH2 इथे डबल बॉन्ड इथे CH आणि इथे CH2. त्याच्यानंतर इथे इथे डबल बॉन्ड CH2 अशा प्रकारे. म्हणजे बघा कार्बनची व्हॅलन्सी बघा 2 3 आणि 1 इथे डबल बॉन्ड येईल. इथे CH2 इथे CH कार्बनची व्हॅलन्सी बघा इथे किती आहे 2 आणि 2 4. या कार्बन ऍटमची कन्सिडर करू 1 2 3 आणि 4 आणि हा कार्बन ऍटमची बघा इथे CH3 लागेल ना अशा प्रकारे कारण 3 आणि 1 4 कार्बनची व्हॅलन्सी बरोबर. म्हणजे अशा प्रकारे जे काही समजा आपण मोनोमर घेत आहे याच्यामध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड अशा प्रकारची कंडिशन दिलेली आहे की यू हॅव टू युटिलाइज अनसॅच्युरेटेड कंपाऊंड किंवा डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड किंवा ट्रिपल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड. म्हणजे कुठलाही समजा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड कंटेनिंग जे काही समजा पॉलिमर असेल यू कॅन इझिली यूज फॉर प्रिपरेशन ऑफ चेन पॉलिमरायझेशन. म्हणजे चेन पॉलिमरायझेशन साठी तुम्हाला डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड युटिलाइज करता येईल फॉर फर्दर रिएक्शन अँड मेकॅनिझम ऑफ काय पॉलिमरायझेशन स्कीम. त्याच्यानंतर बघा आपल्याला आता चेन पॉलिमरायझेशनचे आपण एक्झाम्पल जे बघितले आता आपल्याला त्याची प्रिपरेशन करायची इथे काही गरज नाही. फक्त आपण जनरल एक्झाम्पल बघितले चेन पॉलिमरायझेशन म्हणजे नेमकं काय. त्याच्यानंतर बघा की या चेन पॉलिमरायझेशन मध्ये कोणकोणते समजा अजून टाईप आहे. आता हे झालं समजा चेन पॉलिमरच्या रिलेटेड आतापर्यंत जे काही समजा आपण स्टडी केली.
आता आपल्याला बघायचं आहे की इनिशिएशन म्हणजे काय नेमकं, त्याच्यानंतर प्रपोगेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर टर्मिनेशन म्हणजे काय. आता हे याचे टाइप्स आहे, हे सब टाइप आहे. मेन म्हणजे जे आहे याच्यामधला हा चेन पॉलिमरायझेशन आणि याचे सब टाइप आहे इनिशिएशन, प्रपोगेशन आणि टर्मिनेशन. व्हॉट हॅपन व्हेन रिएक्शन वी हॅव टू परफॉर्मिंग at that situation we have to given such type of factors and these factors are mostly responsible for chain polymerization. आता हे चेन पॉलिमरायझेशन साठी हे जे समजा महत्वाचे फॅक्टर्स आहे, हे फॅक्टर आपल्याला म्हणजे कशा प्रकारे समजा ते एक्सप्लेन करता येईल तर बघू आपण. इनिशिएशन म्हणजे नेमकं काय. आता बघा की फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन मध्ये हे जे बघा चेन पॉलिमर मध्ये इनिशिएशन, टर्मिनेशन आणि प्रपोगेशन हे सब टाइप आहे. आपण याच्यानंतर बघा दुसरा कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर दुसरं जे पॉलिमरायझेशन आहे ते फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन आहे. फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन बघा आता हे जे तुम्हाला सांगितलं आहे की इनिशिएशन, प्रपोगेशन आणि टर्मिनेशन हा जो पार्ट आहे आपण नंतरच्या म्हणजे येणाऱ्या इनकमिंग कन्सेप्ट मध्ये आहेच तो, परंतु आपण जस्ट जे मेन टाइप आहे हे टाइप आपण स्टडी करणार आहे. तर बघा फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन मध्ये नेमकं काय होते म्हणजे बघा आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की फ्री रॅडिकल म्हणजे काय. आता बघा समजा एखादा मॉलिक्यूल असेल किंवा एखादा पॉलिमर असेल, आपण जनरल रिएक्शन घेऊ. इथे आर हा एक मोनोमर असेल आणि याला अटॅच असलेला हा दुसरा मोनोमर असेल, बरोबर. आता बघा जेव्हा समजा फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन आपल्याला तयार करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला याची स्टडी करावी लागेल की हा जो समजा स्टार्टिंग मटेरियल आहे याला आपण इनिशिएटर असं म्हणू. इनिशिएटर म्हणजे हा स्टार्टिंग मटेरियल आहे. बघा आता याचं जेव्हा समजा आपण फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन मध्ये कन्व्हर्शन करू, ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू ब्रेकिंग ऑफ दिस केमिकल बॉन्ड, म्हणजे हा बॉन्ड आपल्याला ब्रेक करावा लागेल. आफ्टर दॅन वी हॅव टू गेट 2 मोनोमर्स. म्हणजे बघा जेव्हा समजा हा एक मॉलिक्यूल किंवा एक पॉलिमर आपण काय करतोय, ब्रेक करतोय, तो बॉन्ड ब्रेक करतोय, केमिकल बॉन्ड ब्रेक करतोय, त्यावेळेस आपल्याला मिळणारं जे काही समजा म्हणजे रॅडिकल्स आहे किंवा जे काही समजा पॉलिमर्स आहे, जे काही मोनोमर्स आहे ते रॅडिकल फॉर्म मध्ये मिळेल. म्हणजे बघा इथे एक रॅडिकल राहील प्लस हा दुसरा एक रॅडिकल आहे. म्हणजे बघा 2 मोनोमर आपल्याला इथे मिळालेला आहे एका मॉलिक्यूल पासून किंवा एका पॉलिमर पासून, असं कन्सिडर करू आपण इथे. कारण की फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन या स्कीमलाच म्हणतात. म्हणजे बघा हा झाला इनिशिएटर आणि नंतर जे काही समजा जे काही प्रोडक्ट मिळत असेल त्याला आपण प्रपोगेशन म्हटलं तरी चालेल. कारण की याच्यानंतर बघा हे इनिशिएटर झालं, त्याच्यानंतर हे झालं टर्मिनेशन म्हणजे ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड आहे की नाही. त्याच्यानंतर नंतरचा कन्सेप्ट आहे प्रपोगेशन. म्हणजे आपण हे जे समजा आपण याच्या चेन रिएक्शन मध्ये एक इनिशिएशन ही कंडिशन बघितली, हा एक फॅक्टर बघितलं, दुसरं बघितलं आपण प्रपोगेशन आणि तिसरी कंडिशन होती टर्मिनेशन. म्हणजे जे काही समजा आपण रिएक्शन करतो ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गेट 3 factors and these three factors are mostly responsible for further polymerization scheme. म्हणजे बघा इनिशिएटर म्हणजे हा स्टार्टिंग मटेरियल, त्याच्यानंतर प्रपोगेशन म्हणजे जे काही समजा मिळणारा प्रोडक्ट असेल ते, आणि टर्मिनेशन म्हणजे जो काही समजा तुम्ही बॉन्ड ब्रेक केलेला असेल किंवा जे काही समजा मॉलिक्यूल आपण वेगळे केले असेल, दॅट कंडिशन इज कॉल्ड एज टर्मिनेशन. आलं लक्षामध्ये. तर बघा याला आपण इनिशिएटर कन्सिडर करू आणि याला आपण फ्री रॅडिकल कन्सिडर करू, फ्री रॅडिकल मोनोमर असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर बघा जे काही समजा आपण हे फ्री रॅडिकल फॉर्म केलं म्हणजेच रिलेव्हंट ऑफ पॉलिमरायझेशन स्कीम, म्हणजे आता याला आपल्याला पॉलिमर असं कन्सिडर करता येईल. म्हणजेच फ्री रॅडिकल कशाला म्हणायचं. आता फ्री रॅडिकल म्हणजे एखादा केमिकल बॉन्ड असेल त्याला ब्रेक केल्यानंतर याच्यामध्ये जे काही 2 इलेक्ट्रॉन मिळेल, दिस 2 इलेक्ट्रॉन्स किंवा दिस 2 रॅडिकल, आपण इथे रॅडिकल कन्सिडर करू आपण त्याला. या रॅडिकल्सलाच काय म्हणायचं, फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन. म्हणजे आपण काय केलं, एखाद्या मॉलिक्यूलला जर समजा एखादा केमिकल बॉन्ड आपण ब्रेक केलं असेल तर वी हॅव टू गेट 2 टाइप्स ऑफ रॅडिकल इज देअर. म्हणजे इथे 2 रॅडिकल मिळाले आणि याला आपण असे म्हणता येईल की 2 मोनोमर इथे काय करता येईल, फॉर्म करता येईल. आणि दॅट कंडिशन इट इज कॉल्ड एज फ्री रॅडिकल फॉर्मेशन.
म्हणजे असं सुद्धा म्हणता येईल. फ्री रॅडिकल फॉर्मेशन, फ्री रॅडिकल फॉर्मेशन असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर बघा हे झाली समजा आता इनिशिएशन कंडिशन, बरोबर आहे. इनिशिएटर कन्सिडर करू आपण याला. त्याच्यानंतर बघा दुसरं जे काही समजा कंडिशन आहे त्याचं नाव आहे प्रपोगेशन. आता बघा प्रपोगेशन म्हणजे नेमकं काय, हा कन्सेप्ट आहे आता प्रपोगेशनचा. आपण प्रपोगेशन म्हणजे बघू की प्रपोगेशन म्हणजे नेमकं काय. तर बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे आता याच्यात मध्ये बघायचं आपल्याला, कशामध्ये, फ्री रॅडिकल मध्ये. इनिशिएटर झालं, इनिशिएटर. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे प्रपोगेशन, प्रपोगेशन. आता बघा प्रपोगेशन आपल्याला बघायचं आहे, तर प्रपोगेशन म्हणजे नेमकं काय आपण हे पहिल्यांदा स्टडी करू. तर बघा फ्री रॅडिकल मोनोमर प्रोड्यूस इन इनिशिएटर स्टेप इज अ रिएक्टिव्ह स्पेसिस. आता काय म्हटलेलं आहे की जे काही समजा याच्यामधली जे काही रिएक्टिव्ह स्पेसिस असेल त्या रिएक्टिव्ह स्पेसिसला किंवा जे काही इनिशिएटर आहे त्याच्यापासून जे काही समजा आता नवीन काहीतरी प्रोडक्ट तयार होत आहे त्याला आपण काय कन्सिडर करू, प्रपोगेशन. प्रपोगेशन म्हणजे जे इनिशिएटर जे काही समजा कंपाऊंड असेल, जे फ्री रॅडिकल असेल त्याच्यापासून एखादा दुसरा कुठला तरी मॉलिक्यूल कनेक्ट करणं किंवा कंबाईन करणं किंवा जोडणं, त्याला आपण प्रपोगेशन असं कन्सिडर करू. म्हणजे बघा आपल्याकडे एक आर रॅडिकल मिळाला, दुसरा एक आर रॅडिकल मिळाला, बरोबर. आता हे झालं हे झालं समजा फ्री रॅडिकल फॉर्मेशन, हे फ्री रॅडिकल फॉर्मेशन झालं. आता बघा याच्यापासून आपल्याला हे कंबाईन करून म्हणजे याचं प्रपोगेशन करायचं आपल्याला. म्हणजेच दिस टू रॅडिकल इट विल बी कम क्लोज टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ ए प्रोडक्ट. याच्यापासून एक प्रोडक्ट तयार होता, एक मॉलिक्यूल तयार होता. आपण इथे पॉलिमर कन्सिडर करू, म्हणजे आर आणि इथे आर अशा प्रकारचा. दॅट इज कॉल्ड एज प्रपोगेशन कंडिशन. म्हणजे त्याला आपण प्रपोगेशन कंडिशन असं कन्सिडर करू. म्हणजेच बघा होते काय की आता आपल्याकडे फ्री रॅडिकल आहे, आता आपण प्रपोगेशन कंडिशन म्हणजे स्टडी करणार आहे. तर बघा हा इथे आर आहे, ठीक आहे. याच्यावर असा रॅडिकल आहे कारण की आपण रॅडिकल फॉर्म केलेला आहे. त्याच्यानंतर बघा आणि जे काही समजा याच्यासोबत एक कुठला तरी आपण डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड जो असेल तो आपण इथे रिॲक्ट करणार आहे. इथे हा कुठला तरी समजा एक हॅलाइड ग्रुप आपण इथे घेत आहे, म्हणजे अल्किल हॅलाइड आपण असं कन्सिडर करू. आणि हा याला मोनोमर कन्सिडर करू आपण, हा मोनोमर आहे. तर बघा होते काय, प्रपोगेशन म्हणजे एखाद्या रिएक्शनला दुसरा मॉलिक्यूल कनेक्ट करून त्याच्यापासून जे काही होणारा प्रोडक्ट असेल त्याला आपण प्रोपोगेशन रिएक्शन म्हणू. काहीतरी आपण त्या रिएक्शन पासून दुसरी रिएक्शन डेव्हलप करत असेल, प्रिपेअर करत असेल किंवा एखादा मेकॅनिझम करत असेल किंवा एखादी ऍडिशन करत असेल, दॅट रिएक्शन इट इज कॉल्ड एज प्रोपोगेशन रिएक्शन. त्याला प्रोपोगेशन रिएक्शन असं कन्सिडर करू. तर बघा होते काय की या रिएक्शन मध्ये याच्यापासून जे काही समजा तयार होणारा जे काही समजा स्पेसिस आहे, प्रोडक्ट आहे, तो अशा प्रकारचा राहील. आपण ते स्कीम तयार करू. इथे आर आणि हा आर याला अशा पद्धतीने कनेक्ट होईल. हा रॅडिकल याला फॉर्म काय होईल, म्हणजे दिस रॅडिकल आणि दिस रॅडिकल, म्हणजे याला याचं सुद्धा रॅडिकल फॉर्म करावं लागेल आपल्याला नंतर, नाही का. या कार्बन ऍटमला हा आर जो ग्रुप आहे तो कनेक्ट होईल. आपण तशी रिएक्शन करू. CH2 आणि इथे याला अटॅच असलेला CH आणि याला अटॅच असलेला हा X ग्रुप. म्हणजे बघा अशा प्रकारचा प्रोडक्ट आपल्याला मिळेल कधी, फायनल कंडिशनला. तर बघा कशा पद्धतीने तो कंपाऊंड मिळेल. आता इथे बघा रॅडिकल असेल, आता आपल्याला हा कंपाऊंड जर फॉर्म करायचा असेल तर आपल्याला याचं मेकॅनिझम करावं लागेल. आय मे राईट डाऊन such type of scheme of this reaction and we have to study now mechanism of this reaction. म्हणजे बघा आता याचं मेकॅनिझम करू. इथे प्लस, इथे CH2 आणि इथे डबल बॉन्ड, इथे CH आणि इथे हा हॅलाइड ग्रुप असेल कुठला तरी X ग्रुप. इट इज रिप्रेझेंटेड बाय एनी ग्रुप ऑफ ऍटम, म्हणजे डिफरंट फंक्शनल ग्रुप, कुठला तरी फंक्शनल ग्रुप आहे असं कन्सिडर करू. आता याचं सुद्धा फ्री रॅडिकल आपल्याला फॉर्म करावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्सिडर इनिशिएटर कंडिशन. म्हणजे बघा इनिशिएशन कंडिशन आपण इथे अप्लाय करणार आहे. इनिशिएटर म्हणजे आता बघा ब्रेकिंग ऑफ दिस सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, म्हणजे आता त्याला ब्रेक करायचं आहे. आर रॅडिकल प्लस इथे CH2. आता बघा एक बॉन्ड जर समजा इथे काय केलेलं आहे आपण ब्रेक केलेला आहे तर दोन रॅडिकल येईल. एका कार्बन ऍटमवर एक रॅडिकल आणि दुसऱ्या कार्बन ऍटमवर सुद्धा एक रॅडिकल येईल. आणि याला अटॅच असलेला जो ग्रुप आहे इट विल बी इन्स्टंट इंटॅक्ट, तो जसा तसंच राहील. आता काय होईल, ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिस टू रॅडिकल इट विल बिकम क्लोज टुगेदर. म्हणजे आता या दोन्ही समजा कार्बन ऍटम आणि हा जो काही ग्रुप असेल अल्किल ग्रुप
इट विल बी इंटरॅक्ट टू इच अदर, म्हणजे ऍक्टिव्ह ग्रुप असं म्हटलेलं आहे, म्हणजे हा ऍक्टिव्ह ग्रुप आहे. दिस इज ऍक्टिव्ह मोनोमर कन्सिडर करू आपण. हा ऍक्टिव्ह मोनोमर आहे. आता याच्यापासून आपल्याला काय करायचं, प्रोपोगेशन रिएक्शन फॉर्म करायचे. आता बघा, वेन दिस टू रॅडिकल इट विल बी कम क्लोज टुगेदर इन फॉर्मेशन ऑफ ए प्रोपोगेशन स्कीम किंवा फॉर्मेशन ऑफ ए प्रोडक्ट, न्यू प्रोडक्ट कन्सिडर करू आपण त्याला. म्हणजे नवीन कुठला तरी आता प्रोडक्ट फॉर्म होत आहे. इथे R आणि इथे CH2, इथे CH आणि इथे X. म्हणजेच बघा, एक रॅडिकल इथे बाकी आहे, याचा एक रॅडिकल याच्यासोबत इंटरॅक्शन मध्ये जातोय. त्याच्यामुळे अशा प्रकारचं जे काही समजा इंटरॅक्शन होईल, दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज प्रोपोगेशन रिएक्शन. याला आपण प्रोपोगेशन रिएक्शन असं कन्सिडर करू शकतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे आता प्रोपोगेशन म्हणजे नेमकं काय आहे तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा फ्री रॅडिकल असेल, एखादा इनिशिएटर असेल, त्याला त्याचं फ्री रॅडिकल फॉर्म करणं प्लस तेच फ्री रॅडिकल काय करणं, एकमेकांना कनेक्ट करणं, जोडणं, दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज प्रोपोगेशन रिएक्शन. त्याला काय म्हणायचं, प्रोपोगेशन रिएक्शन. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर बघा, नंतरची जी काही स्कीम आहे कोणती आहे, इनिशिएटर झालं, प्रोपोगेशन झालं, आणि नंतरचा जो काही समजा कन्सेप्ट आहे तो आहे टर्मिनेशनचा. आता टर्मिनेशन म्हणजे काय नेमकं, तर बघा, आता टर्मिनेशन कंडिशन आपण स्टडी करणार आहे. टर्मिनेशन, आता टर्मिनेशन हा जो वर्ड आहे हे तुमच्या कदाचित लक्षात असेल की टर्मिनेशन म्हणजे काय करणं. आता बघा, जो काही समजा आपण ग्रुप इथे तयार केलेला आहे, इथे CH2, इथे CH आणि इथे X, इथे रॅडिकल आहे. आता टर्मिनेशन म्हणजे काय होईल, आता पॉलिमरायझेशन आपण स्कीम बघत आहे, तर आपण याला अशा पद्धतीनं ब्रॅकेटमध्ये कन्सिडर करू की हा कुठला तरी पॉलिमर आहे. इट इज डिनोटेड बाय N, म्हणजे नंबर ऑफ समजा हायड्रोजन ॲटम, नंबर ऑफ कार्बन ॲटम याला अटॅच असेल असं कन्सिडर करू. दॅट इज कॉल्ड एज पॉलिमरायझेशन स्कीम. आता टर्मिनेशन मध्ये नेमकं काय होईल, म्हणजे आता इथे नंबर ऑफ हे समजा मॉलिक्युल्स असेल, हे पॉलिमर असेल की हा जो मॉलिक्युल आहे नंबर ऑफ टाइम्स आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, टर्मिनेट करायचं. तर कशा पद्धतीने टर्मिनेट करावं लागेल, तर बघा, याच्यामधला जो काही समजा ग्रुप आहे त्याला आपल्याला टर्मिनेट करावं लागेल. म्हणजे आता हा जो समजा R ग्रुप आहे, या R ग्रुपला आपल्याला काय करता येईल, R ग्रुप इट इज रिप्रेझेंटेड बाय एनी अल्किल ग्रुप. म्हणजे आपण त्याला काय करू, कन्सिडर करू एनी अल्किल ग्रुप. हा R जो आहे हा एनी अल्किल ग्रुप असेल. तर बघा, नेमकं टर्मिनेशन म्हणजे काय याचं तुम्हाला समजा लक्षात आलं पाहिजे की टर्मिनेशन म्हणजे काय, व्हॉट हॅपन, व्हॉट इज द रोल ऑफ टर्मिनेशन. तर बघा काय म्हटलेलं आहे, इन दिस स्टेप ऍडिशन ऑफ मोनोमर टू द ग्रोविंग चेन स्टॉप अँड ग्रोथ ऑफ पॉलिमर इज अरेस्टेड. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे की जेव्हा समजा टर्मिनेशन रिएक्शन आपण कन्सिडर करू, त्याच्यामध्ये जो काही समजा ग्रुप असेल, जो ऍड केलेला ग्रुप आहे, त्याला आपल्याला काय करता येईल, वेगळा करता येईल. म्हणजे स्टॉप ग्रोथ ऑफ रिएक्शन, काय, स्टॉप ग्रोथ ऑफ रिएक्शन, ग्रोथ ऑफ रिएक्शन. म्हणजे होते काय की याच्यामध्ये जे काही रिएक्शन तुम्ही इथे डेव्हलप केलेली आहे त्याला इथे स्टॉप करायचं आहे, आणि याच्यामधला एक ग्रुप आपल्याला काय करावं लागेल, टर्मिनेट करावं लागेल, की जेणेकरून त्याला आपल्याला टर्मिनेट हा शब्द दिलेला आहे. टर्मिनेट म्हणजे काय करणं, एखादा ग्रुप रिमूव्ह करणं. म्हणजेच बघा, याला आता आपण टर्मिनेशन रिएक्शन मध्ये कन्वर्ट जर केलं तर हा जो समजा ऍडिशन केलेला ग्रुप आहे तो इथून रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला हा अशा प्रकारचा ग्रुप मिळेल. इथे CH2, इथे CH, इथे रॅडिकल, आणि याला अटॅच असलेला जो हा ग्रुप असेल तो अशा पद्धतीनं इट इज रिप्रेझेंटेड बाय N टाइम्स. म्हणजेच दॅट रिएक्शन इट इज कॉल्ड एज काय, टर्मिनेशन रिएक्शन. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणायचं, टर्मिनेशन रिएक्शन. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर बघा, नंतरचा जो समजा कन्सेप्ट आहे त्याचं नाव आहे, त्या कन्सेप्टचं नाव आहे आयोनिक पॉलिमरायझेशन. आयोनिक पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन हा जो कन्सेप्ट आहे आपण नंतरच्या म्हणजे लेक्चरला बघू, पण इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. TY BSc च्या स्टुडंटनी इकडे लक्ष द्यायचं आहे. each and everybody student you should keep in your mind what happening. म्हणजे बघा, कुठलीही समजा एखाद्या रिएक्शन मध्ये काय होते, त्याच्यानंतर त्याचीच सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्टडी करायची आहे. त्याच्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आहे ते तुम्हाला इथे सांगू इच्छितो मी, की काही मुलं अटेंडन्स जे आहे ते भरत नाही आहे. सगळ्या मुलांना माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी व्यवस्थितपणे लेक्चर बघून अटेंडन्स फिलअप करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की नंतर मग ऍट द टाइम ऑफ फायनल एक्झामिनेशन
यू विल बी कन्सिडर ॲज अ ॲबसेंट, म्हणजे तुम्हाला कुठे म्हणजे अडचण नाही येणार याच्यासाठी, ॲबसेंटली नाही लागणार याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना लेक्चर बघितल्यानंतर लगेच तुम्हाला तुमची जी काही अटेंडन्स असेल ते अटेंडन्स तुम्हाला फिलअप करायची आहे. त्याच्यामध्ये तारखेनुसार अटेंडन्स आपल्याला फिलअप करायची आहे. म्हणजेच ज्या ज्या दिवशी समजा जे लेक्चर आपण अपलोड केलेले आहे त्या दिवशी त्या तारखेमध्ये तुमचं